नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता कमालीची गती मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या दिमतीला तब्बल 78 अत्याधुनिक रोवर मशीन्स दाखल झालेले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघ्या 30 ते 10 सेकंदामध्ये जमिनीचं अचूक रीडिंग मिळून अक्षांश रेखांशासह जमिनीचा नकाशा स्क्रीनवरती उपलब्ध होणार आहे. यामुळे मोजणीतील मानवी त्रुटी दूर होऊन जमिनीचे वाद मिटण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय शासनानं मोजणी शुल्कामध्ये मोठी कपात केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाव हिस्सा वेगळा करण्याचं शुल्क 2000 रुपयांवरनं थेट 200 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आले, ज्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या वार्षिक महसुलामध्ये काहीशी घट झालेली आहे. भूमी अभिलेख विभागानं मोजणी प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी पूर्वीचे क्लिष्ट प्रकार बंद करून आता केवळ साधी मोजणी आणि जलद मोजणी असे 2च प्रकार ठेवलेत. नवीन नियमानुसार 10 हेक्टर जमिनीच्या मोजणीसाठी 4000 रुपये शुल्क आकारले जाणार असून त्यापुढील प्रत्येक हेक्टरसाठी नियमानुसार शुल्क वाढणार आहे. जिल्ह्यामध्ये मोजणी कामांसाठी पुरेसे रोवर्स म्हणजेच भूमापक नियुक्त करण्यात आले असून मनुष्यबळाचा कुठलाही प्रश्न सध्या तरी प्रलंबित नाही. या नवीन रोवर मशीन्समुळे आता प्रत्यक्ष बांधावरती होणारी कलाई आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणामध्ये टाळता येणार आहे. तर दुसरीकडे अजूनही जमीन मोजणीची 3500 प्रकरणं प्रलंबित आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अनेक जमिनींचे खातेदार नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मुंबई पुणे यांच्यासारख्या ठिकाणी मोठ्या शहरात स्थायिक झालेले असतात. मोजणीच्या वेळी सर्व संबंधित भागधारकांची सांगड घालणं प्रशासनाला कठीण जात असून सर्व खातेदार एकाच वेळेस एकत्र येत नसल्यामुळे ही मोजणी रखडल्याचं चित्र आहे. मात्र मुंबई पुण्यातील खातेदारांनी सहकार्य केल्यास ही सगळी प्रलंबित प्रकरणं आता लवकरच निकाली निघतील असा विश्वास भू अभिलेख विभागाने व्यक्त केला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अवघ्या काही सेकंदामध्ये मशीनच्याद्वारे मोजणी होणार आहे आणि नकाशा मिळणार आहे आणि त्यासाठी खर्च देखील फार कमी येणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी खरंच ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.